एक फोटो असेच येतील, मिठे मारा भाकऱ्याला जाऊन जरा उगाच. सगळं प्रेम, सगळं पर्यावरण, सगळं हे माझं एवढं पर्यावरणवर प्रेम करायचं का नक्की करायचं. आपल्याला झाडं पाहिजे तो फुल स्टॉप. पण तेच प्रेम त्याच्या टायमाला दाखवा, बकरीच्या टायमाला दाखवा, मला काही प्रॉब्लेम नाही. ईदच्या टायमाला दाखवा, दुसऱ्या टायमाला काही प्रॉब्लेम नाही. आता तपोवनातली जी वृक्षतोड होते त्याला एकंदरीतच तुमचा विरोधच आहे. ती ज्या कारणासाठी होते ते कुंभमेळाचं त्याच्यात कारण आहे. त्याच्यामध्ये फार विचारपूर्वक जी कुंभमेळाची कमिटी आहे, जे काही लोक निर्णय घेत, त्या लोकांनी फार विचारपूर्वक त्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये कुंभमेळ्याला बदनाम करायचं हा एक कलमी कार्यक्रम. कधी कोण आता जेव्हा उत्तर प्रदेशला होत होतं तेव्हा पाण्याबद्दल काहीतरी चुकीचं बोलायचं, पाण्याला खास येते, या येते त्या. आता इथे कुंभमेळ्याला येते, इथे झाडाबद्दल. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत कधी हजवर बोलताना दिसतात. हिंमत आहे तुमची, परत घरी जाणार नाही. जसं मराठीचा भाषेचा मुद्दा फक्त हिंदू साध्या गरिबांनाच मारायचं, कधी दल बाजार आणि भेंडी बाजारला जायचं नाही ना, हा तसाच विषय आहे. हा मुद्दा तोच आहे. सांगा जरा आहे ना, बकरी ईदच्या टायमाला बकरे वाचवा आणि मग दाखवा छाती ताण करून थोडी. मग याच मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधूंनी पर्यावरण प्रेमींना हो ते भारत करणारच ना. 6 तारखेला चित्रपट सेना तिथे आंदोलन पण करणार आहे. हो, तो मी आता पुढच्या वेळी बकरेही देतात ना, आपण जरा सांगू इथे इधर बकरा कटराय जा उधर, कसे गायब होतील बघा, झाडाच्या मागे कसे लपतील बघा. त्यासाठी त्यांना झाड पाहिजे लपण्यासाठी. कधी दळ बाजार, भेंडी बाजार या सगळ्या ह्याच्यातून जायचं नाही. गरिबांना मारायचं आणि स्वतः दाखवायचं आम्ही एवढं कोण मोठं आहे. पर्यायी जागा असताना देखील मुद्दामून हा घाट घातला जातो असं देखील बघा, ती त्या समिती बोलू शकते. जे तिथे निर्णय घेणार आमचे गिरीश भाऊ आहेत, मुख्यमंत्री साहेब, हे सगळे फार विचारपूर्वक या सगळ्या गोष्टी. आमच्यासाठी आमच्या महाराष्ट्रात, आमच्या नाशिकमध्ये होणारा कुंभमेळावा हा हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून अतिशय पवित्र असा तो हे दिवस आहेत. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून एक हिंदू म्हणून मला असं वाटतं की नेहमी कधी उत्तर प्रदेशमध्ये होत आहे तर त्याला बदनाम करायचं, महाराष्ट्रामध्ये येत आहे तर लगेच कुठल्याही परिस्थितीत हिंदू धर्माला बदनाम करायचं. हा एक कलमी ह्यांचा जो कार्यक्रम आहे तो आम्हाला मान्य नाही. परंतु याच ठिकाणी अनेक जे साधू संत आहेत त्यांनी याच्यापूर्वी तपश्चर्या केल्या आहे. रामाच्या कथेतल्या अनेक घटना या तपोवनात घडल्याबद्दल बोलल्या जात आहे. शूर्पणखेचं नाक इथे लक्ष्मणाने कापलं असं म्हटलं जातं, म्हणून तिथे ती मंदिरच होत आहे. मग हाच परिसर का? हा परिसर वगळून इतर परिसरामध्ये तो आता जो निर्णय घेणारी जी कमिटी आहे त्यांनी विचार करावा. माझा असं, मी त्या तांत्रिक मुद्द्यामध्ये आज जाऊ इच्छित नाही, कारण तो माझा अधिकार नाही. मला जर ऑनसेट जो विषय दिसत आहे ना, तर त्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीने फक्त कुंभमेळाव्याच्या वेळी किंवा आमच्या हिंदू धर्माच्या काळात जे सण येतात, कार्यक्रम मोठे होतात, त्याच वेळी हे सगळे एकत्र येणार आणि मग त्याला बदनाम करायचं, एवढा एक कलमी कार्यक्रम तो दिसतोय. अन्य धर्माच्या टायमाला हे लोक मूठ घेऊन गप्प असतात. ह्यांच्या जिभेवर म्हणजे बोलतो ना, तोंडावर एकदम फेविकॉल लागला असतो, तेव्हा ह्यांच्यात हिंमत नसते आंदोलन करण्याची, त्या लोकांना काय बोलण्याची. पण आमच्या हिंदू सणाच्या कामाला सल्ले येतात, मार्गदर्शन येतं, मग मिठ्या मारल्या जातात. यावर मला आक्षेप आहे. सर ह्याच्यावरतीच हिंदूंचा एक विषय निगडीत आहे. खरं तर गोरेगावमध्ये विवेक म्हणून एक कॉलेज आहे. त्या विवेक कॉलेजमध्ये बुरखाबंदी आणलेली आहे, परंतु मुस्लिम ज्या काही तरुणी आहेत कॉलेजमध्ये बुरखा घालून जातात, त्या मात्र आता कॉलेजच्या समोर आंदोलन करताना पाहायला मिळतात. हंगर स्ट्राईक त्यांच्याकडनं त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतं. विवेक कॉलेजचा सगळा आपण आता विवेक कॉलेजच्या प्रशासनाने अतिशय विचारपूर्वक असा कुठला निर्णय घेतला असेल, कारण का बुरखा आणि हिजाबमध्ये सगळेच काय महिला असतात असं अजूनपर्यंत काही सांगितलेलं नाही आहे कुठे. काही उदाहरणं वेगळी पण आलेली आहेत. कॉपी करण्याचे असंख्य प्रकार पण झालेले आहेत बुरखा आणि हिजाब घालून. म्हणून विचारपूर्वक विवेक कॉलेज आणि गोरेगावचं विवेक कॉलेज ही फार जुनी संस्था आहे, मोठी संस्था आहे. म्हणून घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. मग हे लोकांना हे आंदोलन हे लोकांना करायचं आहे ना, जाऊन कुठे पाकिस्तान इस्लामाबादमध्ये बसा ना. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये कुठे बसून आंदोलन करतायत. सर, नासिक के तपोवन को लेकर जिस तरह की राजनीति दिखाई दे रही है, साधुग्राम के लिए वहाँ पे जगह आरक्षित की गई है, लोग वहाँ जाके योगा कर रहे हैं, एक दिन योगा के लिए और पेट के लिए इस तरह का आंदोलन हो रहा है. आप